आज स्पर्धेचा अंतिम दिवस सुपर संडे आणि संडे फंडे आपण पाहतोय. खरं तर बिनार प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम दिवस. आज या चषकावर कुठला संघ नाव कोरेल याचं उत्तर आपल्याला सायंकाळी मिळेल. मात्र डिफेंडिंग चॅम्पियन सुरगे बालाशेठ प्रतिष्ठान या संघाचं आव्हान जे धोक्यात होतं ते आता मात्र नक्कीच धोक्यात नसणार आहे, कारण त्यांच्यासाठी देखील हा सामना जो मयूर सेंटरबाजी संघाने जिंकलेला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी देखील आता मात्र संधी ते वाढलेली आहे. किरण बालाराम भोईर यांचा संघ देखील आता मात्र ग्रुप एमध्ये क्वालिफाय होऊ शकतोय, कारण त्यांचा एक सामना अजूनही शेष आहे. तर ग्रुप बी मधील हा सामना सध्या आपण बघतोय टेबल टॉपसाठी. आणि आज देखील मित्रांनो सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. ग्रामपंचायत भिनार नक्कीच दमदार आयोजन आणि पाहतोय या सर्वांसाठी पुन्हा एकदा जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. कालप्रमाणे आज देखील काल सुपर सॅटर्डे आणि सुपर संडे आणि आज देखील या स्पर्धेमध्ये सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. तर सामन्याला सुरुवात होतोय. प्रत्येकी 3 षटकाचा सामना. पहिले षटक कंपल्सरी पॉवर प्लेचा असणार आहे. ग्रुपमध्ये ग्रुप बी मध्ये टेबल टॉपवर कुठला संघ असेल याचं उत्तर मात्र या सामन्यानंतर मिळेल. आईगावदी स्पोर्ट्स जयेश भोईर यांचा संघ की मात्र आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स के भोईर यांचा संघ, कारण दोन्ही संघाने 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने या दोन्ही संघाने जिंकलेले आहेत. प्रत्येकी 3-3 षटकांचा सामना पाहायला मिळेल, कारण टेबलला टॉपवर कुठला संघ राहील. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं असणार आहे. कपिल घाटाल येतोय बॉलिंग करण्यासाठी. तर सर्व जोडे मैदानामध्ये आपण बघूया संघाचे संघ मालक आणि संघाचे संघ नायक देखील आहेत. त्याचे विद्यमान उपसरपंच देखील आहेत जयेश भोईर आईगावदी स्पोर्ट्स संघाकडून, आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज पाहायला मिळतोय सोहम चौधरी. सोहम चौधरी यांनी देखील विथ बॅट विथ बॉल या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. दोन्ही संघांचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे ग्रुप बी मध्ये की दोन्ही संघांनी या अगोदर दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने या दोन्ही संघांनी जिंकलेले आहेत. मात्र आता एक संघ पराभूत होईल आणि दुसरा संघ आपण पाहणार आहोत की सलग तिसरा विजय संपादन करेल. सोहम चौधरी विथ जयेश भोईर सर्व जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर कपिल घाटाल फ्रंटला गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनावीर फलंदाज सोहम चौधरी. पहिला चेंडू चांगला चेंडू पूर्णपणे बेट चेक केली गेला. हलकासा अपील ते केला जातोय, मात्र पंच सहमत नाहीत. मात्र पहिल्या चेंडूवर पूर्णपणे बेट केलेलं आहे ते सोहम चौधरी या फलंदाजाला गोलंदाज कपिल घाटाल यांनी. कपिलच्या माध्यमातून अपील देखील पाहायला मिळाला होता, मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. फ्रंटल गोलंदाज कपिल घाटाल बॉलिंग ट्रॅकवर व्यापीटॅचच्या टोकाकडून वलताना रायटा मोर द स्टंप. इथे मात्र ऑन साईडला मिडिल क्रिजलमध्ये शतरक्षित तिथे सज्ज आहे, कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि पहिल्या विकेटचा पतन. पहिला फलंदाज सोहम चौधरी याला जावे लागेल डागवरच्या असलेला पहिला हादरा आहे गावदी स्पोर्ट्स या संघाला. चौधरी या अगोदर सामन्यामध्ये देखील त्याला खातं उघडत आलं नव्हतं आणि या सामन्यामध्ये देखील त्याला खातं उघडण्याची संधी मिळाली नाही.
बॅक टू बॅक लगातारच्या दुसऱ्या सामन्यामध्ये तो 0वर 52 फलंमध्ये परतला आणि नवीन फलंदाजामध्ये वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय आईगावदी स्पोर्ट्स संघाकडून. न्यू बॅटर किरण इथे स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी कपिल घाटाल करताना पाहायला मिळतं. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही. आपण सामना बघतोय आईगावदी स्पोर्ट्स जयेश भोईर फेम टीम विपक्ष के भोईर फेम टीम आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. दोन्ही संघ आपण बघतोय टेबलला टॉपला सध्या पाहायला मिळत आहेत. इथे मात्र हलवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय आणि अखेर आपण बघतोय या पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान त्याने अकाउंट ओपन होतोय आईगावदी स्पोर्ट्स या संघाचं. जांभूळवाडीचे रुपेश पारधी साहेबांकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून गोरखनाथ भोईर साठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र क्लीन बॉल फलंदाज बाद दुसरा हादरा आईगावदी स्पोर्ट्स या संघाला. जांभूळपाड येथून रुपेश पारधी देखील यूट्यूबशी नक्कीच संलग्न झालेले आहेत. या स्पर्धेशी ते जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून गोरख भोईर यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच त्याने या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद रुपेशजी पारधी. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. रितेश मुन्ना आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रितेश भोईर उर्फ मुन्ना. बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू धावतोय तो थाळेमा रिझल्टमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धाव संघ पोहोचते ती 2 वर. कपिल घाटालचं षटक कमालीचं यशस्वी ठरताना आपण पाहतोय, कारण या षटकामध्ये आपण बघितले 2 हादरे त्याने दिलेले आहेत आणि आतापर्यंत 2च धावा त्याने खर्च केलेले आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. पुढील चेंडू राईट मोर द स्टंप. इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू या षटकाची देखील समाप्ती. कम खर्चीलावर फुल चर्चेल असं षटक कपिल घाटालच्या राहिलेलं आहे. कारण या षटकामध्ये आपण बघितलं तर कपिल घाटाल यांनी 2 हादरे दिल्यात आणि फक्त 2च धाव खर्च केलेले आहेत. पॉल्ट्याच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी कपिल घाटाल याची पाहायला मिळालेली आहे. इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि आईगावदी स्पोर्ट्स संघ पाहूया 2 षटकामध्ये या किती धाव कुठून किती धावांचं आव्हान इथे मात्र आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स संघासमोर उभं करत आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल सानव्यान UV11 विपक्षी बालाशेठ प्रतिष्ठान या 2 संघामध्ये. पुढील सामना बालाशेठ प्रतिष्ठान संघासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण स्वर्गीय बालासाहेब प्रतिष्ठान पुढील सामना जिंकतोय तर तो संघ मयुरेश इंडोबाजी संघासमेत क्वालिफाय होऊ शकतोय. मात्र तो सामना जर स्वर्गीय बालासाहेब प्रतिष्ठान पराभूत झाला आणि सानव्यान UV11 संघाने तो सामना जिंकला तर मात्र 3 संघाचं आव्हान जिवंत राहील. स्वर्गीय बालासाहेब प्रतिष्ठान, सानव्यान UV11 आणि देवांशी 11 म्हणजे तिन्ही संघाचा एक विजय इथे या पॉईंट टेबलमध्ये ग्रुप ए मध्ये पाहायला मिळेल. पुढील सामना एक निर्णायक सामना असणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 2 आपण पाहतोय आणि आता मध्ये दुसरं षटक आता हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर ध्रुवच्या टोकावरून गोलंदाज
यशवंत वाघ या स्पर्धेमधील पहिला विकेट आहे, हॅट्रिक टेकल गोलंदाज. यावेळी मात्र त्याचं स्वागत केलेलं आहे. या भव्य फटक्याने चेंडू निघून जातो मेडिकलच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. टोल करू वसूल करता आलेला नाही. फलंदाज बाद होतोय. त्याच्या विरुद्ध त्यानंतर वाघाने स्वीकार केलेला आहे. आपण पाहतोय या फलंदाजाची युशन वाघ कमबॅक करताना पहिल्या चेंडू षटकार खर्च केला आणि त्यानंतर विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय. 3 फलंदाज बाद झाले. संघाची धावसंख्या 8 आणि न्यू बॅटर मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच समीर धामणे. मागील सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती. अगदी एक हाती सामना त्याने आपल्या संघाला जिंकून दिला होता. 34 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं. इथे चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. विकेट किपरच्या मागे चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 9 धावा. टेबल टॉपवर कुठला संघ असेल ग्रुप बी मध्ये याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. कारण दोन्ही संघांनी आपण बघितलं तर 2-2 सामने खेळले. 2-2 सामने या दोन्ही संघांनी जिंकलेले आहेत. आता जोही संघ हा सामना जिंकेल तो ग्रुप बी मध्ये टेबल टॉप करताना पाहायला मिळेल. फाईन खेळण्याचा प्रयत्न भेट होते. एक्स्ट्रेक्षक अगदी एस्टेनच्या वरून चेंडू निघून जातो या एक्स्ट्रेक्षकच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावप्ले करून 9 धावा. यानंतरचे दोन्ही संघाने आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सानवी या न्यूई या 11 विपक्ष बालाशेठ प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. इथे मात्र कडक फटका मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट निशाणा साधण्याचा देखील तिथे प्रयत्न झाला होता मात्र निशाणा साधला गेलेला आहे आणि तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामन्यामध्ये ऐगवती स्पोर्ट्स विपक्ष आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये टेबल टॉपसाठी ही लढाई सध्या हा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ खरं तर या अगोदरच ग्रुप बी मधून क्वालिफाय झालेले आहेत. मात्र कुठला संघ नंबर 1 वर असेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. ऑन साईडला मेडिकल रिझल्टमध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होताना जयेश भोईर
पाहायला मिळतो. मोठे मोठे फटके त्यांनी या खेळले होते. इथे स्टेपमध्ये बिघाड पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. शेवटचे षटक हाताळताना गोलंदाज रोहित भोईर. आयन्स नैनिका स्पोर्ट्स संघाकडून शेवटचे षटक रोहित भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. सामनागर फलंदाज समीर धामणे. फुलटा चेंडू हे इलेव्हेशन प्राप्त करू शकला नाही. या स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धावगाने संधी मिळत फलंदाजांना धावसंख्या 13 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आपण सामना पाहतोय आईगवदी स्पोर्ट्स विपक्ष आयन्स आणि नैनिका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय जयेश भोईर जे विद्यमान उपसरपंच आहेत त्यांचा संघ आईगावदेवी स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला के के भोईर यांचा संघ आयन्स आणि नैनिका स्पोर्ट्स. के के भोईर जे संघाचे संघ मालक आहेत संघ नायक देखील आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. यॉर्कर लेनचा चेंडू मिडविकेट रिझनमध्ये चेंडू टोललेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा मानस नाही. हे आपण बघू ओव्हर थ्रो देखील झाला होता, मात्र एका धावेवर समाधानी. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचली या 14वर. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे अपील केला जातोय, पंच संमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेगबाजचा इशारा पंचकडून येतोय. आव्हान देत आहो लेगबाजच्या रूपाने 15 धावा. या इनिंगमध्ये आपण बघतोय समीर सारख्या विस्फोटक फलंदाज देखील आयन्स आणि नैनिका स्पोर्ट्स संघाचे गोलंदाजांनी शांत ठेवलेलं. मागील सामन्यामध्ये ज्याची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली होती त्याची बॅट या सामन्यामध्ये शांत पाहायला मिळते. इथे ऑन साईडला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. डीप मिडल रिझन मध्ये या लॉंग ऑनचा आणि विकेटचा पतन फलंदाज बाद झेलबाजच्या रूपाने. मला घालेल का समोर खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय या बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बाल्याने केला होता, मात्र आपण बघतोय फक्त एकच धावेवर समाधान त्याला मानावं लागतंय. धावसंख्या 16 धावा. शेवटचे षटक मार्गस्थाने शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू. यानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल किरण बालाराम भोईर यांचा संघ स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान विरुद्ध किरण रमेश भोईर आणि विकी पंडितनाथ भोईर यांचा संघ सनव्यान UV11. इथे खडे खडे हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि अखेर झेल तिथे पकडला गेलेला आहे. झेलबाजू फलंदाज बाद. तर अशा प्रकारे या 3 षटकाची समाप्ती, 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर झालेली आहे ती 16 आणि 17 धावांचं आव्हान इथे मात्र आयन्स आणि नैनिका स्पोर्ट्स संघासमोर ठेवलेलं आहे आईगावदेवी स्पोर्ट्स या संघाने. तर बोलू आपण टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बालाशेठ प्रतिष्ठान विपक्ष सानवी आणि UV11 या दोन संघामध्ये. टॉस आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा सामना, खरं तर दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान हा सामना जिंकतोय तर तो संघ क्वालिफाय होईल.
तर दुसऱ्या बाजूला सानवी आणि U11 हा सामना जिंकतोय. तर 3 संघांचं आव्हान देखील या स्पर्धेमध्ये ग्रुप ए मध्ये जिवंत राहील. सानवी आणि युई संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. सानवी आणि U11 संघाचा संघनायक आपण तोरा करा लगेच टॉससाठी या. ग्रामविकास अधिकारी विलास पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. भाऊसाहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. ग्रामपंचायत भिनार आणि भिनार प्रीमियर लीग या नाण्याच्या दोन बाजू आहेत. भिनार प्रीमियर लीग मध्ये ग्रामपंचायत भिनार म्हणजे टॉस जिंकले स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान संघाच्या संघनायकाने. आपण जास्त वेळ घेणार आहोत. किरण टॉस जिंकले सामना महत्वाचा आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण आपण करणार. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केला गेला आहे. टॉस बॉक्समध्ये न्यूज अशी आहे की बालाशेठ प्रतिष्ठान संघाचे संघनायक किरण भोईर यांनी टॉस जिंकलेल्या प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स सलामच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट बॉक्स अजय घरात. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे भिनार प्रीमियर लीगच्या या चौथ्या पर्वामध्ये. या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय अप्रतिम असं आयोजन आहे ग्रामपंचायत भिनारच्या माध्यमातून. सरपंच भरत गाटाळ साहेब, उपसरपंच जयेश भोईर साहेब, स्पर्धेचे अध्यक्ष गोरखनाथ भोईर साहेब आणि उपाध्यक्ष एकनाथ गाटाळ साहेब यांच्या वतीनं सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत जी कमिटी आहे त्याच्यामध्ये ज्या ग्रामपंचायत सदस्य आहेत साक्षी भोईर मॅडम असतील, अश्विनी भोईर मॅडम असतील, जुही भोईर मॅडम असतील, त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि विशेष योगदान या स्पर्धेसाठी देणारे आतिश प्रकाश भोईर, स्वर्गीय रतन भास्कर भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या माध्यमातून रेग्युलर प्लेयर्ससाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची आकर्षक ट्रॉफी, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी देखील आकर्षक ट्रॉफीज त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांचे विशेष आभार. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. टार्गेट फक्त 17 धावांचं आहे. दरम्यान पंडित भोईर साहेबांचं देखील आमच्या व्यावसायिक आगमन झालं आणि त्यांचं देखील भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बॅक टू कॉम बॉक्स. पहिला बॉल अगदी उजव्या इष्टीच्या रोखानं ठेवण्याचा प्रयत्न होता. दिशा दिली शॉर्ट थर्डमॅनकडे चेंडूला आणि सिंगल घेतली आहे. रोहित भोईर आणि गोरख भोईर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सोहमनं गोलंदाजीला सुरुवात केली आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स विरुद्ध आयांश अँड नैनिका स्पोर्ट्स असा हा सामना आहे. दोन्ही संघांनी 2-2 सामने यापूर्वी जिंकलेले आहेत. टेबल टॉपरसाठी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे चाललाय. शॉट फाईन लेगला बॉल अडवला जाईल तोपर्यंत मात्र एक धाव येते. कंप्लीट करतायत फलंदाज. लेग बाईटचा इशारा. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. आयांश अँड नैनिका स्पोर्ट्सला फक्त 17 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता 3 ओव्हर्समध्ये. एक माफक असं आव्हान आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सोहम यावेळेला ओहो जबरदस्त फटका फ्लिक केलाय आणि बॉलला डिपॉझिट केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहितच्या बॅटमधून बिग हिट षटकार.
क्लासिक षटकार रोहितच्या बॅटमधून जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता, परंतु टायमिंग अफलातून होतं. चांगला बॉल आहे यावेळेला, बरोबर ब्लॉक होलचा वेध घेतलाय, त्याला सन्मान देत असताना छोट्या बॅकलिफ्टनं डिगआउट केलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि एक वेगानं सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर आणि जणू काय आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये असं वाटायला लागलंय. विकेट किपरच्या मागे जी एक गाडी आहे, यस थोडी बाजूला घ्यायचे. ओके, थँक्यू. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे आयांश अँड नैनिका स्पोर्ट्स या टीमला. ओव्हर पिच उडवलाय समोर, मिड ऑफचा फिल्डर प्रयत्नशील, मागे धावतोय, चांगला प्रयत्न, परंतु कॅच ड्रॉप. अवघड झेल होता. 2 धावा मिळतील गोरख भोईर यांना. त्यांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचले. स्वतः अध्यक्ष आहेत या स्पर्धेचे गोरख भोईर आणि काल काय फिल्डिंग केली होती त्यांनी या टीमसाठी. आपला 100% त्यांनी दिलेला आहे. आज सलामीला खेळण्याची संधी मिळते आणि मोठा फटका गोरख भोईर यांच्या बॅटमधून. मॅच फिनिश, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. आयांश नैनिका स्पोर्ट्सनं हा सामना अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये जिंकलाय. 17 धावांचं टार्गेट चेस केलंय आणि हा संघ ग्रुप बी मध्ये पहिल्या क्रमांकावर. कॉंग्रॅच्युलेशन्स आयांश नैनिका स्पोर्ट्स टीम ओनर मिस्टर के भोईर. तीन विकेट्स घेतल्या शेवटचं षटक टाकत असताना. 2 विकेट्स, 3 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजीमध्ये देखील महत्त्वाचं योगदान. नाबाद 8 धावा. सो रोहित भोईर इज द मॅन ऑफ द मॅच.